भारत हा कृषीप्रधान देश आहे. भारतामध्ये जवळजवळ 80% लोक शेती करतात. शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. पण दुर्दैव बघा, आज भारतामध्ये शेती करायला कुणालाच वेळ नाहीये. कारण प्रत्येकाला स्वप्न पडतात ती एका नव्या संकल्पनेची, ज्यामध्ये सरकारी नोकरी असावी, गाडी बंगला असावी, पण शेती करायला वेळच नाही. इच्छा खूप आहे पण वेळ मिळत नाही. पण आज आपण एका अशा व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या व्यक्तीनं आपली असणारी खूप मोठी पोस्ट, भल्या मोठ्या पगाराची नोकरी सोडून, ज्यानं जगाला ऑर्गॅनिक फार्मिंग, सेंद्रिय शेती, पारंपरिक शेती किती महत्त्वाची आहे हे दाखवून दिलं. आधी केले आणि मग सांगितले, अशा एका व्यक्तीबद्दल. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत, व्यंकट अय्यर. आज आपण त्यांच्याचबद्दल जाणून घेणार आहोत. नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण आज बघत आहोत आपल्या 11वीच्या लेसन इंग्रजीच्या टेक्स्टबुकमधील 1.3 हा लेसन, द कॉल ऑफ द सॉइल. व्यंकट अय्यर हे याचे लेखक आहेत. मातीच्या हाकेला ओ देऊन, मोठ्या गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून फार्मिंग करण्यासाठी, फक्त शेती करण्यासाठी आलेलं हे व्यक्तिमत्व. त्यांनी वेगवेगळ्या पारंपरिक बियाणांचा शोध लावला आणि त्यातून तरुणांना आजच्या दाखवून दिलं की पारंपरिक शेतीतून सुद्धा तुम्ही बरंच उत्पादन घेऊ शकता. पण हे म्हणावं तेवढं सोपं नक्कीच नव्हतं. त्यांनी या पाठामध्ये त्यांच्या आयुष्यातले 2 महत्त्वाचे किस्से सांगितलेले आहेत. त्यामध्ये त्यांनी त्यांचं पहिलं पीक कसं घेतलं आणि ते घेतल्यानंतरचा आलेला अनुभव, आणि जेव्हा त्यांनी तांदळाबद्दलचे एक संकरित वाण न घेता पारंपरिक देशी वाण वापरून कशी शेती केली, याबद्दल त्यांचा खूप सुंदर अनुभव त्यांनी या पाठामध्ये आपल्याला काय केलेला आहे, सांगितलेला आहे. चला तर मग आपण आपल्या या लेसनला सुरुवात करूयात. हां, पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि जर माझा हा व्हिडिओ आवडला तर तो नक्कीच लाईक करा. लेखक सांगतात की 2004 सालचा एप्रिलचा महिना होता. मुगाच्या भरघोस वाढलेल्या हिरव्यागार शेतामध्ये मधोमध उभं राहून लेखक आपली मेहनत ही अगदी डोळ्यांनी न्याहाळत होते. त्यावेळी संध्याकाळची वेळ होती आणि लेखकाला खूप भरून आलेलं होतं की आपली मेहनत काय करत होती या ठिकाणी त्यांच्या समोर दिसत होती. सभोवताली रांगेमध्ये चिकूची झाडे होती. खाली मुगाच्या पिकांचा भरगच्च हिरवागार पर्णसंभार होता. त्या क्षणी लेखकाला त्याहून अधिक काहीही नको होतं. 2 फुटापेक्षा कमी उंचीच्या मुगाच्या पिकांवरती हिरव्या शेंगा लटकत होत्या. शेंगा अजून पिकल्या नव्हत्या, पण त्याच्यावरती हलकीशी लव उगवली होती. कापणीला अजून खूप वेळ होता, पण लेखक मात्र खूप खुशीत होता. कुंपणापलीकडच्या उंच झाडामागून सूर्य उगवताना लेखक बघत होता आणि त्या हिरवाईच्या मध्ये पांढऱ्या बांधीव घराच्या दिशेने हळूहळू लेखक निघालेला होता. ती जमीन लेखकाच्या मालकीची होती आणि स्वाभाविक आहे की लेखकाची शेती असल्या कारणामुळं स्वतःच्या पहिल्या वहिल्या पिकाकडं लेखक अगदी कौतुकाने बघत होता. पण लेखक स्वतः सांगतात की त्याच्यावरती त्यांचा विश्वास बसत नव्हता. जमिनीसाठी आगाऊ रक्कम चुकती केल्यानंतर शेतीबद्दल माहिती करून घ्यायला लेखकाला थोडा वेळ लागला असे लेखकाला वाटते. पण लेखक सांगतात की जमीन मिळवून देणारे जे मध्यस्थी होते मोरूदादा, त्यांच्या मनात मात्र काही वेगळ्या कल्पना होत्या. लेखक आणि मोरूदादा लगेच मुगाचे पीक घ्यावे अशी त्यांची इच्छा होती. लेखक मात्र त्यासाठी तयार नव्हते, कारण लेखकाला असं वाटत होतं की काही पुस्तकं वाचून मग पीक घ्यावे, पण त्याविषयी पुढे काय करावे हे समजून घेण्याची मनस्थिती मात्र नव्हती. मोरूदादा मात्र ठाम होते. मूग पेरणीसाठी आत्ताच ऋतू योग्य आहे आणि शेजारच्या म्हणजे गुजरात राज्याच्या सुरतमध्ये उत्तम बियाणे उपलब्ध आहे असे त्यांनी लेखकाला सांगितले. लेखक लगेच सुरतला जाऊन 10 किलो मूग घेऊन आले आणि मोरूदादाने शेत नांगरून त्यांचा ट्रॅक्टर लेखकाला भाड्याने देऊन संपूर्ण शेतामध्ये मूग पेरले. काही दिवसानंतर छोटी छोटी कोवळी हिरवी पालवी फुटलेली
पाहून लेखकाला खूप आनंद झाला. लेखकाने याआधी कधीच मूग उगवताना पाहिले नव्हते. त्यासाठी ते दृश्य पाहून लेखक खूपच रोमांचित झाले होते. लहानपणी मुंबईत विलेपार्लेच्या रेल्वे क्वार्टर्समध्ये राहताना लावलेली जास्वंदीचे रोप उमलताना पाहून लेखकाला जो आनंद झालेला होता त्याची लेखकाला या क्षणी आठवण झाली. मोरूदादांचा सल्ला मांडला त्याबद्दल ते त्यांचे आभारही मानतात बरं का. त्यानंतर मोरूदादाने सर्व रोपट्यांवरती जंतुनाशक आणि औषधांची फवारणी करावी असे लेखकाला सुचवले. त्यामुळे अधिक प्रमाणावरती पीक येईल असे त्यांचे ठाम मत होते. पण असे काही करण्याची लेखकाची तयारी नव्हती. आपण कुठल्याही प्रकारचे रसायन वापरायचे नाही असं लेखकाचं स्पष्ट मत होतं आणि त्यामुळं ते त्याच्यावरती ठाम होते. यावर त्यांनी जणू काही हाराकिरी करीत आहोत. आता हाराकिरी हा एक लोकल शब्द आहे, म्हणजे स्वतःची मान स्वतःच कापून घेणं किंवा आपण असं म्हणू शकतो की स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेणं, अशी प्रतिक्रिया मोरूदादाने केली. कारण मोरूदादा हे तिथल्या लोकल वस्तीमध्ये शेती करणारे शेतकरी होते. त्यामुळे मोरूदादा आणि लेखक यांच्यामध्ये शेतीवरती रासायनिक औषधं वापरू नयेत यावरती लेखकाला खूप धडपड करावी लागली. त्यांना त्याबद्दल अपोज करायला बरं का. त्याचबरोबर सर्वांनी लेखकाला सांगितले की अगदी निसर्ग देवता कोणत्याही आमिषाशिवाय आपले काम चोख पार पाडेल. कापणीची वेळ लवकरच आली आणि 300 किलो इतके खूप चांगले असे मुगाचे उत्पन्न लेखकाला मिळवून दिले. लेखकाची जमीन सुपीक आहे, रासायनिक औषधांशिवाय पीक काढता येऊ शकते याची लेखकाला खात्री पटली आणि लेखकाचे मनोबल हे या क्षणाला वाढले. म्हणजे इथं लेखकाचं जे पहिलं पीक होतं की नाही, ते पहिलं पीक खूप यशस्वी रीतीनं लेखक घ्यायला यशस्वी झाला. आता यानंतर लेखकाचं मनोबल आणखीन वाढलं. त्यामुळं लेखकानं पहिल्याच वर्षी भाताचं पीक घेण्याच्या हंगामासाठी उशीर झाला. त्यावेळी कोस्टगार्डच्या ऑफिसरांनी सुचवल्याप्रमाणे GR4 या जातीचे, आता GR4 ही जात कशी आहे, आता GR4 ही एक संकरित जात आहे बरं का. आता पण लेखकाचं असं झालं होतं की हे पीक घेतल्याशिवाय लेखकाला पर्याय नव्हता. कारण पुढच्या वर्षी मात्र लवकर सुरुवात करावी आणि भात पिकवण्यासाठी एका चांगल्या पारंपरिक भाताची जात शोधण्याचा प्रयत्न करावा असे लेखकांनी ठरवले. मग भाताच्या पारंपरिक जातीविषयी माहिती लेखकांनी वाचली होती आणि त्यांना जास्त प्रमाणात खतांची आवश्यकताही लागत नाही हे त्यांनी जाणले होते. त्या खूप बळकट प्रकारच्या जाती होत्या आणि कीटकनाशकांशी मुकाबलाही करू शकणाऱ्या होत्या. कोणत्याही प्रकारच्या रासायनिक खत आम्ही वापरत नसल्यामुळे, म्हणजे लेखक वापरत नसल्यामुळे लेखकाच्या शेतामध्ये अशा प्रकारच्या भाताचे पीक चांगले येईल याची खात्री मात्र लेखकाला होती. त्यामुळे आदल्या वर्षीचा अनुभव आणि कमी उत्पन्न यातून धडा घेऊन यावर्षी लेखकाने संकरित धान्य पेरणार नाही यावरती तो ठाम होता. आता इथं ना मला राहीबाई पोपरे यांच्याविषयी थोडंसं सांगायचं आहे बरं का. खरं तर हा या लेसनचा मुद्दा नाही आहे, पण मुलांना तुमच्या लक्षात यावं. राहीबाई पोपरे ह्या कोण आहेत, तर महाराष्ट्रामधल्या त्यांना बीजमाता असं म्हणून सुद्धा संबोधलं जातं. जवळजवळ 800हून अधिक बियांचं संकलन त्यांनी त्यांच्या त्या जे बीज सेंटरमध्ये केलेलं आपल्याला बघायला मिळते. अगदी पारंपरिक पद्धतीनं त्यांनी पारंपरिक बियाणं ही जतन करून ठेवलेले आहेत. आज आपण बघतो की आजच्या 21व्या किंवा ग्लोबल जगामध्ये राहत असताना एखादी गोष्ट साठवून ठेवायची म्हटलं की त्याच्यामध्ये आपल्यासमोर सगळ्यात पहिला येतात ते ढिगभर केमिकल. पण त्या कुठल्याही केमिकलचा वापर न करता साधी माती आणि आपल्या चुलीतल्या गोवऱ्यांची जी राख असते त्या राखेच्या माध्यमातून राहीबाईंनी अगदी 150 वर्ष अशी जुनी बियाणं सुद्धा त्यांनी काय करून ठेवलेली आहेत, जतन करून ठेवलेली आहेत. त्यांचं एक मत असं असतं की म्हणजे राहीबाईंच्याकडे जर आपण बीज घ्यायला गेलो, ठीक आहे, तर त्या विकत नाही आहेत ते. तर त्यांचं एक असं ध्येय आहे किंवा त्यांचा एक असा प्रण आहे की जेव्हा आपण त्यांच्याकडून एखादं पोतं धान्य म्हणजे बियाणं घेतो तेव्हा त्या बदल्यामध्ये पैसे मोजायचे नाहीत, तर त्या बदल्यामध्ये आपण आपल्या शेतातलं जेवढं त्यांच्याकडून धान्य म्हणजे बियाणं नेलेलं आहे त्याच्या बदल्यात आपण त्याच्या दुप्पट आपण काय करायचं, त्यांना बियाणं परत नेऊन द्यायचं आहे. अशा पद्धतीनं राहीबाईंनी आपली ही जे बीज संकलनाची जी काही कन्सेप्ट आहे ती अगदी ग्लोबल लेवलपर्यंत नेऊन ठेवलेली आहे. कारण त्यांचं मत असं आहे की आज हायब्रिड म्हणजे संकरित बियाणं खाऊन
पिढी ही काय होत चाललेली, अशक्त होत चाललेली आहे. आपल्यामधली इम्युनिटी जी आहे ती कमी होत चाललेली आहे. कारण काय की पूर्वी एखादं पीक येण्यासाठी वर्षभर वाट बघावी लागायची, पण आता मात्र तेच पीक हे एका वर्षामध्ये 3-3 वेळा घेतलं जातं. म्हणजे त्या पिकाचंही आयुष्य कमी आणि ते पीक खाणाऱ्या व्यक्तीचंही आयुष्य कमी, असं साधारण ॲटोमॅटिकली गणित बसलेलं आहे. परंतु पूर्वी जे आपण पारंपरिक बियाण्यातून शेती केली जायची त्यामध्ये मात्र या गोष्टी घडत नव्हत्या. ठीक आहे, चला आता हा एक नॉलेजचा मुद्दा म्हणून मी तुम्हाला सांगितलंय. पण लेखकाच्या बाबतीत 2005ला नेमकं काय झालं बघूयात. आता 2005च्या एप्रिल या वर्षी पारंपरिक भाताच्या आता या पिकाबद्दल जाणून घेण्यासाठी लेखकानं त्यांच्याकडे खूप चौकशी केली. परंतु लेखकाच्या लक्षात आलं की आता ही शेती मुळात करतच कोण नसल्यामुळं त्यांना हे बियाणं मिळणारही नव्हतं. पण त्यांच्या बोलण्यावरून शेजारीच असणाऱ्या आसरावारी या गावाच्या डोंगर पायथ्याशी लहानशा खेड्यामध्ये आदिवासी अजूनही हे पीक घेतात असं त्यांचं म्हणणं होतं. देवहांडा यांचा लेखकाने निरोप घेतला आणि त्यांना आशीर्वाद सुद्धा दिला की तुम्हाला यश मिळू देत. आता स्थानिक बोलीभाषा ह्या चांगल्या प्रकारे बोलता येत नसल्यामुळे आसरवारी गावाच्या सरपंचाला लेखकांनी मदतीची विनंती केली. त्यांनी त्यांचा सहकारी त्यांच्यासोबत डोंगरावरती पाठवला. साधारण अर्धा तास दाट झाडीमधून चालत गेल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी बोरीपाडा या सुस्त खेड्यापाशी येऊन पोहोचले. तिथे समोर जीर्ण झालेली फक्त 2 घरे दिसत होती. लेखक योग्य ठिकाणी आलो आहोत ना या विचारात लेखक पडला होता. एका घरासमोर बसलेली सुरकुतलेली म्हातारी बाई कुतूहलाने लेखकाकडे पाहू लागली. लेखकाने त्यांच्याजवळ पोहोचले तेव्हा तिला कळीचा प्रश्न विचारायची जीवनात म्हणजे त्यांनी प्रश्न तिला विचारला आणि उत्तरादाखल तीही काहीतरी बोलली. पण लेखक हसल्याशिवाय लेखकाकडे दुसरं उत्तर नव्हतं, कारण तिची भाषा लेखकाला फारशी कळत नव्हती. पण आता मात्र लेखकाबरोबर जी व्यक्ती आलेली होती त्यानं त्या म्हातारीला सांगितलं की यांना या कासबाईचे काही बियाणे हवे आहेत. आता चेहरा निर्विकार ठेवणं लेखकाला अवघड झालं होतं. उत्स्फूर्तपणे तिला मिठी मारावी की काय अशी इच्छा सुद्धा लेखकाला झाली, कारण अनेक महिने शोध घेतल्यानंतर सुद्धा जे कासबाईचं पीक सापडलं नव्हतं ते जवळच असलेल्या ठिकाणी लेखकाला सापडलं. साधारण तिनं जवळजवळ 10 किलो तांदूळ या ठिकाणी लेखकाला दिले. तिनं काही वजन माप करून दिले नाहीत बरं का, परंतु तिनं लेखकाला एका टोपलीत तेवढं धान्य दिलं. लेखकाने तिला 100 रुपयाची नोट दिली आणि गेल्या 10 मिनिटांमध्ये प्रथमच तिच्या चेहऱ्यावरती लेखकाला हसू बघायला मिळालं. तिनं ते संमतीनं मान सुद्धा डोलावली. परतीच्या वाटेवरती सूर्यास्ताच्या पार्श्वभूमीवरती त्या वृद्ध स्त्रीचा चेहरा लेखकाला सोडून जाताना मनामध्ये एक विचार आला की अज्ञात डोंगराच्या पायथ्याशी रस्त्याच्या गडबड किंवा गोंगाट यांच्यापासून दूर कुठंतरी आपली संस्कृती नांदत आहे, जिथं आपण भारतभूमीला म्हणजे अगदी संपन्न मानतो तिथं खरोखर आपण तिला संपन्नतेच्या दिशेने आपण नेतोय गोंगाटातून गर्दीतून, का मग अशा डोंगर कपारामध्ये लहानारे लोक तिला खरोखर संपन्नतेच्या दिशेने नेत आहेत? हा प्रश्न या ठिकाणी लेखकाला पडला वाचून राहिला नाही बरं का. आणि अशा प्रकारे लेखकाने ते बियाणं घेऊन येऊन अगदी यशस्वी रीतीने ते पीकसुद्धा घेतलं आणि एक नवीन आदर्श लेखकाने त्यांच्या गावातल्या तरुणांसमोर घालून दिला की पारंपरिक बियाणांच्या माध्यमातून सुद्धा खूप छान पद्धतीने शेती करता येऊ शकते. अशा प्रकारे हा लेसन झालेला आहे. मला असं वाटतं की तुम्हाला याबद्दल कुठलेही डाऊट नसतील. जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तुम्हाला असे अजून लेसन जर भाषांतरित करून हवे असतील तर प्लीज मला कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत ऑल द बेस्ट.